या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नैवेद्य घेऊन येते ठीक आहे. सुन घ्या सोन्यासारखं राहा. नाही सुन घ्या सोन्यासारखं राहा. हे काय अवतार केलंय? ही जरा दसऱ्याचं आई पप्पांनी जरा भाजली. का बोलवलं तू प्रियते? मी बोलवलं. काय झाली? काय प्रॉब्लेम झाला वहिनी साहेब? नुसतं सांगा, त्याला जाऊन हाणतोच. काही प्रॉब्लेमच व्हायला हवा का? तसं नाही, ते वाटलं मला तसं. ये इकडे बस, देवीची पूजा कर. वहिनी साहेब काय चुकलं असेल तर हाना. खरं ही शिक्षा देऊ नका. प्रियते तुम्ही तरी काहीतरी सांगा की. मी कुठे शिक्षा केली अगं याला? नाही मला माहितीये पूजा करायला लावणार आणि अवघड अवघड मंत्र म्हणायला लावणार. मी शाळेत पण कधी गेलो नाही. थंडर नाही, काही श्लोक वगैरे काही म्हणायचं नाहीये, फक्त दर्शन घ्यायचंय. मग चालते, फक्त पूजा करायची तर चालते. तेवढं करतो, दर्शन पटपट आवडतो. अरे तू एकटाच आलास का? मी गोंडसला पण यायला सांगितलं होतं, तो नाही आला. लास्ट निरोप सांगून लई वेळ झाला. आता तो रांगत झालं डुले तीपर्यंत संध्याकाळ होईल. मग तू करून घे. शाबास. पण एक रिक्वेस्ट आहे. ती हत्यार ठेवलं चालेल काय? पटपट आवरून घेतो पूजा. आधी मांडी घालून बस. आणि पटपट काय पटपट? आता करतोयस पूजा तर मनापासून कर. दिवसभर तुझ्या तेजाची स्तुती करत असतोस ना, आता देवी समोर बसलायस तर तिची स्तुती कर. ओय थंडर, काय करायला लागले ते? अरे पूजा करायला लागले, ते बी सरस्वतीची. काय म्हणायचं याला? म्हणजे हा कर 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 पूजा कर. तशी तुला गरज आहेच. कर कर. थंडर, तुझ्या तेजदाला सांग, त्यालाही तेवढीच गरज आहे. बत्तीची आहे. तरीच म्हणलं अजून बंदूक माझ्यावर कशी काय आली नाही? थंडर, पूजा झाली हा तुझी. चल, ते आपलं काम करायचं ना आपल्याला. कसलं काम? ते नाही का राहिलेलं? काम काम. तुम्हाला तेच सांगत होतो. अजून थोडा वेळ कर की पूजा. अरे थंडर म्हणजे काम होतं. बोल. देवीला म्हणलं एक काम होतं, तुझ्या आशीर्वादाने नीट पार पडलं.
सोनं द्या की. सोनं आज दसरा आहे ना, सोनं देतात म्हणून सोनं. हे पूजा करायची तिकडे ठेव. हा. ओ नाही नाही, हे हे मी आणले. हार कोणासाठी? कोणासाठी काय? कोणासाठी? तुमच्यासाठीच की. माझ्यासाठी? हा या. एवढा महाग? हाय का आता? तुमच्यापेक्षा मोलाचं कोणी आहे का माझ्या आयुष्यात? माई साहेबांची परमिशन घेतली? माहींची कशाला परमिशन घ्यायला पाहिजे? अहो मी आणलंय. हो मी स्वतः आणलंय. स्वतः आणलंय? हा या. कोणाच्या पैशांनी? कोणच? काय बोलताय तुम्ही? अहो माझ्याच पैशाने आणले. हो म्हणजे माई साहेबांची? काय बोलताय तुम्ही? तुझ्या आयुष्यातून माई साहेब मक्तेदारांचं नाव काढून टाकलं तर काहीच उरत नाही तुझ्याकडे. ती म्हणे नाही का, आईजीच्या जीवावर बाईजी होता, तसं माई साहेबांच्या जीवावर तेज प्रताप होता. कायम तुम्ही वाकडाच काही विचार करता हो माझ्या बाबतीत. हा, आणि हे असं कुणी बोलायची हिंमत करत नाही माझ्याशी. हेच, इतर कोणीच असं बोलत नाही ना, म्हणून तू असा आहेस. स्वतःच्या कष्टांनी घाम गाळून मेहनत करून कधी पैसे कमवलेच नाहीयेत ना, त्याची किंमत कशी कळणार? त्या दिवशी फक्त आणि फक्त इगो पायी त्या बँकेतनं तिजोरी नेलीस. त्यात किती सामान्य माणसांचे कष्टाचे पैसे होते याचं भानही नव्हतं तुला. आणि आता तुझी अशी इच्छा, हे गिफ्ट मी एक्सेप्ट करावं तुझं म्हणून. कोण आहेस? काय अस्तित्व आहे तुझं? तेज प्रताप या नावातून माई साहेब मक्तेदारांचं कोंदण काढून टाकलं तर काहीच नाही आहेस तू. काहीही अस्तित्व नाही आहे. तुला गिफ्ट द्यायचंय ना मला, दे ना. मी ते घेईन खरंच, पण ह्या पैशातून स्वतः मेहनत करून तुझ्या कष्टाच्या कमाईतून मला गिफ्ट आहे. नाहीतर ठेव तुझ्याकडेच. हाड बोलल्या पण खरं बोलल्या. आज पहिल्यांदा कुणीतरी हित टच केलं.
देवी आई, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण 9 दिवस मनोभावे सेवा करून घेतलीस तू. आता शेवटचा दिवस आहे. गोंधळ घालतोय. गोंधळाला ये ग देवी आई. देवी आईचा सुरुवात करा. आई राजा सदानंदाचा येळकोट सर्वादि वंदन गणराया तुला, हे सर्वादि वंदन गणराया तुला, हे सर्वादि वंदन गणराया तुला, सर्वादि वंदन गणराया तुला, सर्वादि वंदन गणराया तुला. हे पहिले न मन मी न मुकून हला, पहिले न मन मी न मुकून हला, गणपतीच्या दिवा सारी झाला, गणपतीच्या देवा सारे झाला, गणपतीच्या देवा सारे झाला. हे पिंडीवरला देवा मोदक वाहिला, हे सोंडीवरला देवा मोदक वाहिला. अरे सर्वादि वंदन गणराया तुला, सर्वादि वंदन गणराया तुला, अरे सर्वादि वंदन गणराया तुला. हे गणगाया गणराया मती द्यावी मला, गणगाया गणराया मती द्यावी मला. बोल अंबे माते की सदानंदाचा येळकोट मल्हार. गजानन गणपती आले बरोबर. त्याचप्रमाणे म्हणलं महाराज, राधा आणि कृष्णाला बोलवायला पाहिजे. राधा आणि कृष्णाची सेवा करायला पाहिजे अशा वेळेला. ह्या ठिकाणी म्हणलं महाराज, बरोबर. वैदई वहिनी आणि तेज प्रताप दादा कशी म्हणजे श्रीकृष्णासारखी जोड बसली, म्हणजे राधा आणि कृष्णाची जोडी म्हटलं महाराज, आहे की नाही? बरोबर. त्या राधा कृष्णाची सेवा तरी व्हायला पाहिजे का नाही? व्हायलाच पाहिजे म्हटलं महाराज. राधा कृष्णाची सेवा करायची कशी कशी करायला पाहिजे? अगदी म्हणलं महाराज, मनाप्रमाणे झाली पाहिजे म्हटलं महाराज. अगदी आनंदात आणि झाली पाहिजे. वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग, वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग, वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग, वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग. हे एका जनार्दनी गवळण ती राधा, एका जनार्दनी गवळण ती राधा, हे एका जनार्दनी गवळणी राधा, सख्याची जडली आबाधा, कृष्ण सख्याची जडली आबाधा. हे राधे तुझ्या राधे कुंडल वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग, वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग, वाऱ्यानं हलतय ग कानाबाई गोड गोड बोलतय ग.
म्हटलं गोंधळी महाराज? विचार मला महाराज. आता पूजेसाठी ही जोडी जी आहे हा. त्यांना खाली बसवायचं आहे. म्हणजे देवीच्या पुढे बसवायचं आहे. बरोबर. जे पाठ मांडलेला आहे त्याच्यावरती हा. त्याच्या दादा आणि वहिनींनी खाली बसायचं आहे. काय म्हणले गोंधळी महाराज? पाटावर बसल्यावर काय करायला पाहिजे सांगायला पाहिजे. सांगितल्याशिवाय कसं करणार? वैद्य ताई तुम्ही हळदी कुंकाचं ताट तुमच्या हातामध्ये घ्या. घेतलं. अहो जे हळदी कुंकवाचं ताट आहे म्हटलं महाराज, हा ते तुळजाभवानी मातेला हळदी आणि कुंकवाचा मान द्यायचा आहे. द्यायचं आहे म्हटलं महाराज. अहो पण त्याच्या अगोदर काय करायचं? काय वहिनी साहेबांनी त्यांच्या हाताला हात लावायचा. हो ते विसरला होता ना हाताला हा, लावायचा. म्हणून मग तू विसरत असतो काय मास हा, असं बरोबर. विसरायचं नाही दादा. बरोबर बरोबर बरोबर. विसरला म्हणजे सगळा गोंधळ उडून जाईल तू. आणि आपण काय करायचं म्हणलं महाराज? दोघांनी हात जोडायचे आहे जोडले. आणि कुलस्वामीने अंबा मातेकडे आणि जेजूरच्या खंडरायाकडे काय मागणी करायची आहे काय सांगायला पाहिजे? सांगून द्या. होम जन्मली होम दैवता तिथीच कोटी देवांची आहे जगदंबा माता. बरोबर आज या भोळ्या भक्ताची इथं गोंधळासाठी आली. बरोबर आली म्हटलं महाराज. आई जगदंबा हा. धन दे कंदे सुख समाधान दे वाटी शामिल दे. बरोबर. गुजींनी वाडा भरू दे. बरोबर. शेर सव्वा शेर होऊ दे. त्या मनातले विघ्न विचार वाईट विचार बरोबर. दूर होऊ दे. नैवेद्याचं ताट म्हटलं खाली घ्यायचं म्हटलं महाराज. घेतलं म्हणलं महाराज. त्याच्यावरून 5 वेळा पाणी फिरवायचं आहे म्हटलं महाराज. हो 5 वेळा पाणी फिरवायचं. फिरवलं म्हणलं महाराज. फिरवल्यानंतर म्हटलं महाराज हा. दोघांनी पण तुळजाभवानी आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायचं म्हटलं महाराज. अगदी अंतःकरणाने घ्यायचं म्हणलं महाराज. बरोबर आहे का नाही? देवी आई, ह्या दसऱ्याच्या दिवशी माझी एकच मागणी आहे. माझ्या आयुष्यातला हा राक्षस कायमचा दूर कर. याच्या तावडीतून, या मक्तेदारांच्या घरातून मला सुटका मिळो. तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना. देवी आई, वैदेहीने सांगितलेलं मला पटलंय. माईंशिवाय माझं काही अस्तित्वच नाहीये. आणि जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत त्यांना मी आवडणं शक्य नाही. त्यामुळे मी आता स्वतःला सिद्ध करूनच त्यांचं प्रेम जिंकेन. मला आशीर्वाद द्या. काय म्हटलं महाराज? म्हणण्याचा विचार म्हणलं महाराज. आता राहिलं काय? ते राहिलं काय? जे मंगळसूत्र आहे म्हटलं महाराज, हो जे उलट आहे ते सरळ करण्यासाठी काय करावं लागतं? पण त्याच्या अगोदर काय करायचं म्हटलं काय महाराज? करायचं म्हणलं महाराज? ज्या नवरी मुलगी आहे हो तिची ओटी भरून घ्या एका सवासनींनी म्हटलं महाराज. वैदी मंगळसूत्र दे बरं. म्हणजे अगं ते सरळ करायला हवं ना. आता नव्याचे 9 दिवस संपले. आता तू मक्तेदारांची टेम्पररी नाही, परमनंट सून होणार. 1 वर्षाचा करार. आज लग्न आणि 12 महिन्यानंतर परस्पर संमतीनं घटस्फोट. जसं या घरानं तुला आपलंसं केलंय ना, तसं आता तुलाही सगळ्यांना आपलंसं करावं लागल. हा तसं सगळ्यांना जेवायला घालून तू आपलंसं केलंच आहेस. ओटी भरली म्हटलं महाराज. ओटी भरली. आता जे मंगळसूत्र आहे हो ते आता सरळ करायचं म्हटलं महाराज. ते कसं म्हणलं महाराज? पण त्याच्या अगोदर तेज प्रताप दादानी हा जे हळदी कुंकवाचं ताट आहे बर. ते हातामध्ये घ्यायचं आणि मंगळसूत्र एका हातामध्ये धरायचं आणि एका वाटीमध्ये हळदी टाकायची, एका वाटीमध्ये कुंकू टाकायचं आणि जे मंगळसूत्र आहे ते सरळ करायचं आहे. वैदेही, आता खऱ्या अर्थानं तू मक्तेदारांची सून झाली बरं. काय म्हटलं गोंधळी महाराज? हा
हळदी कुंकू झालं, सगळं झालं म्हटलं महाराज. झालं. आता बोलून घ्यायचे ते तेहतीस कोटी देवांना. ते कसे बोलवायचे म्हणलं महाराज? वहिनी आणि दादानी दोघांनी पण उभं राहायचं म्हटलं महाराज. हो उभं राहायचंय राहिले. आरतीच ताट घ्यायचं आणि जे आरतीचं ताट आहे ते हातामध्ये घ्यायचे. आई गंबा बाई आज यावे गोंधळाला. 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 गजानन गणपती देवा गोंधळाला या. बोल अंबे माते की जय. काय म्हटलं महाराज? गायचं म्हटलं अंबाबाईचं गाणं. या अंबाबाईचं गुण कसं गायचं म्हणलं महाराज? ही तुळजापूरची तुळजा भवानी माता. हो. या बोळ्या भक्ताच्या वाड्यावर ती कशी अन्याय काही सांगायला पाहिजे. लाल प्रीतीचा कुंकू ग शोभ्या भांगाला. लाल प्रीतीचा कुंकू ग शोभ्या देवीच्या भांगाला. हे अंबाबाई 9 दिवसाच्या 9 माळा आंबा बसली गटाला. 9 दिवसाच्या 9 माळा आंबा बसली गटाला. लाल प्रीतीचा कुंकू ग माझ्या भांगाला. लाल प्रीतीचा कुंकू ग माझ्या भांगाला. इन दैत्य मारी लाग तुळजापुराच्या घाटाला. इन दैत्य मारी लाग तुळजापुराच्या घाटाला. काय हो महाराज? म्हणून म्हणलं महाराज या लोकांना कळायला पाहिजे. कळायला पाहिजे. दैत्य कोणता मारला म्हणलं महाराज? दैत्य कोण होते आणि कसे होते म्हटलं सांगायला महाराज? पाहिजे. ते दैत्य हा. ताकदवान होते म्हटलं महाराज. ताकदवान होते. जे मनुष्य प्राण्यांना सगळ्यांना त्रास द्यायचं काम त्या दैत्यांचं चालू होतं. अशा वेळेला चाललं होतं म्हणलं महाराज. सगळी जनता त्रस्त झाली होती. हो. आणि ती अंबाबाई पशी सगळी जनता शरण आली अंबाबाईला. शरण आल्यानंतर म्हणलं महाराज अंबाबाईला मागणं केलं. हे आदिशक्ती अंबाबाई हा काय हे जे सांगितलं? दैत्य आहे हा. यांना नष्ट कर म्हटलं बाई. याला नष्ट कर म्हणलं महाराज. हा. आमचं जनजीवन विस्कळीत झालं विस्कळीत म्हणलं केलंय महाराज. ते हो. व्यवस्थित कर म्हटलं वाड्यावर आमच्या. हो त्यावेळेस चंडमुंड दैत्य हा. अंबाबाईने ठार केले म्हटलं महाराज. ठार केले. पण त्या दैत्यांनी अंबाबाईकडे एक मागणं मागितलं म्हटलं महाराज. काय मागितलं म्हणलं महाराज? अहो हा. ज्या वेळेस अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल म्हटलं महाराज त्यावेळेस जो संबळ वाचतो बरोबर त्याचं आम्हाला काहीतरी नाव मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. म्हणून म्हटलं महाराज हा संबळ जो आहे हो चंड आणि मुंड दैत्य आहे म्हटलं महाराज. महाराज हा संबळ आहे. हा अरे अरे हा संबळ नाही हा संबळ आहे. हा संबळ खाली होय. हा यो खालचा संबळ आहे. बरं, हा संबळ हे चंडमुंड दैत्य चंडमुंड आहे. दैत्य आहे. म्हणून या अंबाबाईला या गोंधळ्यांना आणि या दैत्यांना वरदान दिलं. काय दिलं? हे चंडमुंड दैत्य संबळाच्या रूपामध्ये ज्या ठिकाणी अंबाबाईचा गोंधळ असेल त्यावेळेस वाद्याच्या स्वरूपाने त्या चंडमुंड दैत्याचा उद्धार केला जातो म्हटलं महाराज. तू जो माझ्या आयुष्यात गोंधळ घातलायस ना त्याचा हिशेब मी ठेवलाय. वेळ आल्यावर बदला घेईनच. पण आज तुझ्या विनाशाचा संबळ वाजणार. गट्ट पिवळा ग पिवळा दिवस उगवला कवळा. पिवळा ग पिवळा दिवस उगवला कवळा. पिवळा ग पिवळा दिवस उगवला कवळा. प्रताप दादानी आणि वहिनीनी दोघांनी मिळती जोगवा मागायचा म्हटलं अंबाबाईचा. आणि ओटीमध्ये मागावं लागतो म्हणलं महाराज. हा अरे जोगवा मागताना त्यांच्याकडे सती धर्माने जे असेल 5 रुपये असो 10 रुपये असो 100 रुपये असो 500 रुपये असो असा अंबाबाईचा जोगवा त्या नवरदेव नवरीची इडापिडा काढण्यासाठी हा जोगवा मागतात म्हटलं महाराज. तो कसा मागतात? जोगवा 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 अंबाबाईचा जोगवा बाईचा जोगवा माझ्या देवीचा जोगवा. जोगवा 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 बाईचा जोगवा देवीचा जोगवा माझ्या बाईचा जोगवा.
म्हटलं महाराज. आता जोगवा मागितला अंबाबाईचा. जोगवा मागितला. आता काय राहिलं म्हणलं महाराज. आता 5 दिवट्या घ्यायच्या म्हटलं महाराज. यांच्या कुटुंबामध्ये असणारे सगळे पाहुणे बिवणे किंवा नातेवाईक मंडळी घरातले. जुडी असेल तर चालल. अरे जुडीशिवाय कोणता कार्यक्रम होत असतो का रे बाबा. अरे बाबा जुडी म्हणजे बिगर लग्नाची. बिगर लग्नाची जुडी असते का रे. नवरदेव नवरीची जुडी असते. हा या जोडीने म्हटलं महाराज प्रत्येकाने ही ती ड्युटी आहे ती पेटवायची आहे. आणि ज्या जोड्या आहे त्यांनी सगळ्यांनी गोल राऊंड मध्ये या खंडोबाच्या जागरणाचा आणि नाचण्याचा आनंद घ्यायचा आहे. मलगडे खंडेराव मले आनंद मोठा वो मलगडे खंडेराव. मलगडे खंडेराव मले आनंद मोठा वो मलगडे खंडेराव. मलगडे खंडेराव मला आनंद मोठा मलगडे खंडेराव. मोठे मोठे नारळ खंडेरायाला वाहू चला मोठे मोठे नारळ. मलगडे खंडेराव मला आनंद मोठा मलगडे खंडेराव. आरती करायची अंबा मातेची आणि खंडेरायाची. 5 नामाचा गोंधळ झाला म्हणलं महाराज. बरोबर. 5 नामाचा गोंधळ झाल्यावर शेवटला काय करतात. आरती करतात. हो मग ती आरती कशी आता हे जोडीनी ही आरती घ्यायची आणि आरती ओवाळायची म्हटलं महाराज. दादा आणि ताई. कोण दादा. तेज प्रताप दादा आणि वहिनी साहेब या दोघांनी उभं राहून त्या आरतीचं ताट ओवाळायचं आहे म्हणलं महाराज. बोल अंबाबाईचा. अहो आधीचे पावन पंढरीचे रान आंबेच्या अंगणी बोलाविले देवीच्या अंगणी बोलाविले. घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे रमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या बल त्वमेव सर्व मम देव देव. कायन माझ्या म्हशी तुझ्या समर्पिया करण यज्ञ समर्पण नारायणाची समर्पिया. अष्टम केशव राम नारायण सिद्ध राम वासुदेव श्रीराम माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामकृष्ण हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम
तेज प्रताप. गुरु तुझ्या मारी गुरु थांबो थांबो गुरु गुरु काही नाही करायचं त्यांना. त्याच्या लांब मारून टाकेल. थांबो गुरु ए असलं काय करतो कस. थांबो थांबो मारून टाकेन हिला. गुरु सोड त्यांना. थांबो फळा कापून टाके नाही थांबो. गुरु ए गुरु आम्ही कुणी मध्ये याच नाही. गुरु चलो गुरु गुरु ए कुणी मध्ये यायचं नाही. गुरु मारून टाके नाही मारून टाकेन. सोड त्यांना गुरु. हे बघ काय करतो कस. काय करतो कस गुरु. मारून टाके नाही. गुरु सोड त्यांना. मी मारून टाकेन तुला गुरु. कसं माझ्या दोस्ताला नाऱ्याला मारलंस तसं.